आदिनाथ शास्त्री समोर आहेत, त्यांची कृपा होईल तसं कीर्तन. आम्ही काय भेटामध्ये मला तर उभं राहिलं माहित होतं. हे 4था दिवस का 5वा काय करणार. मला आता हे 3रं आहे सकाळपासून. जवळ असतं तर 4थं धरलंच असतं. पोटासाठी करावं लागतं. तुम्ही म्हणाल तुझा पोट तरी केवढं आहे. तुम्हाला एक वाक्य सांग का मला. हे इंदुरीकरचे वाक्य आहेत बरं. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. लोकांना तुमचं काहीच घेणं नाही. गायक वादक ध्यानात ठेवा. लोक तुम्हाला वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोक म्हणतील हवा जायला लागली, उरफाटा बोलायला लागलं. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला. उपयोग काय त्याचा. आपले गुडघे गेले दिंडी निघाली. हे नाही झोप आता. खरंय का खोटंय बोला. आपण बुडालो, जग बुडालो. आपलं सत्य आहे ना, जग सत्य आहे. काय मत आहे लोकांना. काय घेणं. हे बायका पोरं प्रियशी ब्रियशी ही लबाडाची टोळी आहे. काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम मेम काय करीत नाही. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. त्याला काय करत. हे प्रेम मेम ह्या सगळ्या लबाड आहेत. तुमचं काय मत आहे. आणि आता अभंगाला सुरुवात. आता फक्त बोलावं लागेल तुम्हाला. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भोपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा आहे. आता हे काकडा आणि हरिपाठ काय भानगड आहे 2 मिनिटात सांगतो आणि पुढे सरकवतो. हरिपाठ. आता हे सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत ना, हे आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटी झाली का भजने पिसाळले. आमटीला कड आला विनोद समजू नका. काय नाही महाराज चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला दात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देत आहे. मी म्हणतो देऊ दे. तू लावी ती कुठं. आंधळ दळीत कुत्र पीठ खातंय. 2 मिनिटात हरिपाठ सांगतो पुढे जातो. पाया पडतो तुमच्या सगळ्याच्या. पवित्र गावात पवित्र साधूचे कीर्तन आहे. क्षेत्रात कीर्तन आहे. मला तुम्हाला माहित नाही भजने बिजने टाळकरी बिळकरी इकडे लक्ष द्या. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये महाराज. हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे तो. 27 अभंग हरिपाठातले कधी नाचून म्हणू नये. 27 अभंग कधी उड्या मारून म्हणू नये. आणि 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावू नये. का लावू नये माहितीये तुम्हाला. हरिपाठ लिहिणार बाळच इतकं कोवळ आहे महाराज की त्या बाळाचं वय फक्त 15 वर्ष आहे. पण 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. आई आहे ते बाळ. ऑर्केस्ट्रा केला ह्या लोकांनी. हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा. आणि इंदुरीकर बोलला का मग त्याचा गेम. वस्तुस्थिती खरी का खोटे बोला. एक वाक्य सांगू. या जगातले सवळ्यात कोवळे संत जर कोण असतील तर ज्ञानोबा आहे. या जगातलं सगळ्यात कोवळं भाव जर कोण असेल ते ज्ञानोबा आहे. पुढे ऐकायचं. या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ ज्ञान हरिपाठ आहे. पुढे सांगू. या जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे. हरिपाठ आहे. ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्यांना कुणीच नव्हतं त्यांना ज्ञानदेव म्हणतात. आज अख्ख्या विश्वाचा आधार आहे त्यांना ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानबाई माझी
महिला मंडळ तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला ना, तर गॅदरिंगला तुम्ही पोरापेक्षा जास्त मेकअप करून जाता. आई जास्त मेकअप करते. गाणं पोराच आहे पण मेकअप आईचा आहे. आणि आई गॅदरिंगला पुढे बसते. पोरग नाचायला आलं ना तर आईच्या डोळ्याची कड ओली होते. सांगा मला, तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तर तुमची डोळ्याची कड ओली झाली. तुमचं पोरग गाण्यावर नाचलं तर तुमच्या डोळ्याची कड ओली झाली. ज्या बाळाला कोणीच नव्हतं ते बाळ विश्वाची आई झालं. हो, विश्वाची आई झालं. ज्याच्या पसायदान पाठ नाही त्याच्या जगण्याची किंमत काय? काय किंमत? काय किंमत काय? आम्ही शिकलोय. काय केलं शिकून? एमए काय केलं? एमए करून 10 लाख भरले तर 3,000 पगार घेतो. इतकं तर बुद्धिमान आहे तू. काय केलं काय? या जगातला सगळ्यात कोवळा ग्रंथ हरिपाठ आहे. म्हणून बाबांच्या सप्त्यात सांगतो 46व्या, हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका. आज कीर्तनाला हरिपाठाचा विचार करायचा नाही, कारण अभंग काकड्याचा आहे. मी 7 महिन्यापासून हरिपाठन काकडा सोडून दुसऱ्या अभंगावर कीर्तनच करीत नाही. बंद करून टाकले सगळं. हो, हरिपाठ राहिलेच नाही. हो, कुटीचे देवळं बांधून ठुले जगमार आहे. देवळांनी हरिपाठ नाहीत. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला. काही म्हातारे असे दरिद्री आहेत गावात, दिवसभर देवळात झोपत्यात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघत्यात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद ही. दिवसभर तांगड्या वर करून उताना पडतो देवळात आणि हरिपाठाचा टाइम झाला, आता चला. आहेत का नाही? बोला. पाया पडून सांगतो, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. तळतळीने बोलणारा माणूस मी. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझी तारीख घ्यावा, याच्याशी मला संबंध नाही. आपली माणसं बदलली पाहिजे म्हणून बोलायचं. हे छत्रपतीचं रक्त आहे. हे छत्रपतीचं रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे. बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे. स्वाभिमान विकायची सवय नाही. 31 वर्ष माझ्या लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. 31 वर्ष. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गुण आहेत. मी फक्त खरं बोलतो आणि मला कोणाची लाल करायची जमत नाही म्हणून माग आहे. आपल्याला लाल करायची कोणाची जमत नाही, त्यामुळे मला राग येतो लोकांना. पण वस्तुस्थिती खरी का खोटे बोला. मला ते या ना आपल्या बोकांडी बसा जमणार नाही. आपण बोकांड मोकळत नाही तर बसून काढा. ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. त्याच्यामुळे लोक म्हणते ते काही बोला तर काही नाही. आम्ही तुमचे, तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? हरिपाठ मुद्दा संपला. कारण आज कीर्तन काल अभंग काकड्यातला आहे. आता काकडे जे चालू आहेत आपले सप्त्यातले, बांधण्याशिवाय काकडा नाही. तुम्हाला रोज अनुभव. कुदात्याच काकड्यावाले आणि काय बोंबलत नाही. 1.5 किलो गुळ खातो आणि एकच गवळण म्हणतो. काय पण भांडण जोगी मुक्याला हाणतो आणि बाहेर पाहत राहतो. काहीच नाही. महाराज एक वाक्य सांगा. हरिपाठ आणि काकडा ही जिवंत मोक्ष देणारी साधना आहे. आता गायक वादकांचा आणि काकड्याचा काही संबंध येत नाही. तुमचा आणि काकड्याचा काय संबंध? तुम्ही फक्त 2 तास करायचं, संपला विषय. तुम्ही काहीच करायचं नाही. कीर्तनकारांचा आणि काकड्याचा संबंध येत नाही. आणि आपण जर म्हणलं ना काकडा करत, नवीन कीर्तनकार म्हणते इंदुरीकर आमच्यावर जळत. मी त्याला म्हणलं तो जन्म नव्हता झाला तेव्हा आम्ही बाबा होतो. मला काय करायचं कोणावर जळून? फक्त खरं सांगणं माझं काम आहे. काकडा आणि हरिपाठ हे जिवंत मोक्ष देणाऱ्या गोष्टी आहे. तुमचं काय मत आहे? आता काकड्याला सुरुवात. देवाला 2 मुली आहेत. किती गेलं मामाला?
दोन. सावध बसा. दोन. एक, पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि दुसरे पहिल्या मुलीचं नाव आहे विरहिणी आणि दुसऱ्या मुलीचं नाव आहे भूपाळी. नीट आहे का बरं का. पहिली मुलगी गेलं बोंबाला विरहिणी, दुसरी मुलगी भूपाळी. महिला मंडळ तुम्हाला प्रश्न आहे. नवरा खराब आहे. महिला मंडळ पहिला प्रश्न तुम्हाला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? आता हे काय पुस्तकातलं आहे का? हा माना नाही तर नाही माना ना. मी उभाच आहे ना, फक्त हा माना नाही तर. महिला मंडळ नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? नांदू शकत नाही. का? ज्याला सर्वस्व दिलंय तो जर लायक नसेल तर संसार करण्यात मजा काय? ज्यानं शरीर दिलंय त्याचं भजन होत नसेल तर जगण्यात मजा काय? हे गाड्या घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काय पराक्रम आहे का? हे नो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, अख्ख्या हिवऱ्यात तू एकदाच न रे का? बाकीचं गाव वांझूट आहे का? अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर. 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पालतं पडायला लागलं का टेटसला, उतानं पडायला लागलं का टेटसला, दात वासवायला लागलं का टेटसला. अरे तुला हानताना टेटसला ठुई. 3 ओव्या समजा पहिल्या अध्यातल्या. मुक्याला बोलवायची ताकद फक्त सरस्वतीत आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त संतांमध्ये आहे. पहिलं काय बायको केली म्हणजे काय माणसं म्हणतात मी महाराज आहे. अरे तू चक्रम आहे. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुझ्या इतका येडा माणूस दुसरा येता नाही. तुला कोण सांगितलं तू सदस्य आहे? अरे येड्या, तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने त्याला. काय कळत आहे तुला? अय बदिरच झाले तुम्ही. अजून 10 मिनिटात तुमचं डोकंच बंद होईल. काय नाही, थोडं मागन थोडं पुढं. पहिली पोरगे विरहिणी, आणि आजच्या कीर्तनात आपल्याला विरहिणी पाहिजे नाही का? अभंग भूपाळीचा आहे. झालं पाहिजे, झालं पाहिजे. आता दुसरी मुलगी कोण आहे? भूपाळी. ती जन्माला आली, तिचा नवरा खास आहे आणि सास सासरे खराब आहेत. महिला मंडळ पटकान, आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहिती आहे म्हातारं कधीतरी मरणार आहे, तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जात नाही. तिचं नाव आहे भूपाळी, आणि भूपाळी नावाची पोरगी शरीर रूपी गावात जन्माला आली. घुसलं बरं का आपण आता या गावात. कोण गेलं मम्माला? भूपाळी. आणि ती वयात आली. कुठं आली? या गावात. कारण ह्या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे. तो थोडा नादी आहे. नादी कोण? मन. त्याला एक प्रियशी आहे. गल्लीतल्या गल्लीत लफडं येतं. तोय राहिला ह्याच गावात आहे, ती राहिला ह्याच गावात आहे, आणि ही पडली त्याच्या प्रेमात. त्याच्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजवा. प्रियकर गेलं बाबाला. मन. प्रियसी इच्छा. पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. आणि ही पडली त्याच्या प्रेमात. म्हणजे आता तिला बाळ होणार नाही. 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली. ती आयुष्य. आता पोरीनं उत्तर द्या, कीर्तनातल्या पोरी. जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिलाच, मुलं धोका देत नाही, मुलं कधीच धोका देत नाही. ती जबाबदारी मी घेतो. पोरं कधी धोका देत नाही. पोरं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? मिळाले तर धोका देतील ना.
रेंज गेली काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसाल. पोरीनं तुम्हाला जर धोका दिला, देत नाही का रे, कारण पोरगा धोका देत नाही, दिला तर तुम्ही ही गोष्ट कोणाला सांगाल? सगळ्या पोरी आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, कोणाला सांगणार? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. आता आपल्याला थोडं पुढं सरकायचंय. नवरा नवरी बॉम्बल, नवरी भुपाळी, नवरी भुपाळी. ती आली ह्या गावात, तिचं लग्न करायचं ठरलं, कारण पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल तेच शिंगरू आपण जावाई म्हणून बोकांडी घ्यायची. आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही. पण पुरीनं झक मारल्या काही बोलता येत नाही. आणि मुलीचं वैशिष्ट्य आहे, कोणती मुलगी घ्या, मुलगी कधीही ब्रिलियंट मुलावर प्रेम करीत नाही, असं जगात घडणार नाही कधी. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. इन मराठी छपरी, इरीवरच्या मोटरी चोरीतो, किबली चोरीतो, लोकांच्या किबली. मोटरसायकलचे पार्ट काढून इकितो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय, काही नटमा आधी का त्याला. चला करंट लावून दिलाय तुम्हाला. नवरी भुपाळी. आता नवरदेव पाहिला बाप केला या गावात, बरं का. आता गावातल्या गावात लग्न करायचंय. हे कोणतं गाव आहे? शरीर. याच्यात पोरगी कोण आहे? अरे नवरी कोण आहे? भुपाळी. तिला नवरदेव पाहिला ह्याच गावात, आणि त्या नवरदेवाचं नाव आहे काम. डोकं खाजवा. काय काम आहे? नवरदेवाचं नाव काय? आणि पाया पडतं तरुण पोरं ध्यानात ठेवा. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाटे बाहेर पडतो, आणि डोळ्यात पाप झालं का ते मनात साठवलं जातं, आणि मनात पाप आलं का 10 इंद्रिय खवळतात, आणि इंद्रिय खवळले की विद्वान माणूस सुद्धा चुकीचं पाऊल टाकतो. यांना दुसऱ्या अध्यायाचं स्पष्ट म्हणाय. इथं ज्ञानेश्वरी पाटे गाथा पाटे असं चालत नाही. नाही नाही, हे चालत नाही. एकदा शरीरातला काम खवळला, तुम्ही पंडित असा, काम कारण ऐका, त्याला बारीक नीट ऐका. काम शरीरात तयार झाला, त्याला ओवी अशी आहे दुसऱ्या अध्यायात, विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. आणि ओवी अशी त्याला, येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. अजून एक ओवी आहे त्याला, हे विषय जयाते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. असं चालत नाही ते. एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या डोक्यात बायको करायचं आलं, करू द्या, त्याला हसू नका, मोकळ्या मनानं करू द्या. तो फक्त वयानं दमलाय. मनानं खंबीर आहे. तुम्ही म्हणाल का? त्याला 7 कारण आहेत, ऐका. 1, कामाला वय नाही. नीट ऐका बरं का, 7च्या 7 वाक्य नीट ऐका. कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला वय नाही, कामाला जात नाही, कामाला नाथ नाही, कामाला कुळ नाही, कामाला शील नाही, कामाला काळवेळ नाही, आणि कामाला लाज नाही. काम आहे तो. शरीरातला काम खवळला, वयाचा विचार नाही. शरीरातला काम खवळला, जातीचा विचार नाही. शरीरातला काम खवळला, नाथ्याचा विचार नाही. शरीरातला काम खवळला, कुळाचा विचार नाही. शरीरातला काम खवळला, कुळाचा विचार नाही, काळ वेळाचा विचार नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कामाला लाज नाही. आणि काम एकदा जर खवळला, ते बोलायच्या गोष्टी नाहीत. माणसं म्हणतात असं होतंय तसं होतंय, ते तसं नाहीये. तरुण पोरं नीट ऐका, काम येतो. आणि पोराला अजून एक वाक्य सांगतो, सगळे तरुण पोरं कीर्तनाला नीट ऐका. ह्या दंगली बिंगलीत पडू नका, या आंदोलना मोर्चात पडू नका. तुम्हाला माहित नाही पोरांनो, लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत.
उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले तर 10 वर्ष शिक्षा आहे हे ध्यानात ठेवा. हे इंद्रिकरचं जरा ऐका. मला नालायक म्हणा पण ऐका. खरंय का खोटंय बोला. उद्या जर एकूण 10 वर्ष जर एखादा गरीबाचा पोरगा आतमध्ये गेला तर घर बसलं ना. लोकांना काय घेणं. लोक तुम्हाला हे केस कमी आहेत माझ्या अंगाचे पोरे हो. एवढी गावं पाहिलीत मी. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केले नाही महाराष्ट्रात एका जन्मात. 10 जन्मात कोणाला होणार नाही. 10 मी 80-85च्या खाली महिना काढीत नाही कधी. नाही हलक्या हाती 85. हो मार्च महिना 93चाच काढला. हा महिना सुद्धा 90चाच आहे. विनोद बोलत नाही. शेतकऱ्याचा पोर आहे. मी बी शेतकऱ्याचा पट्टा आहे. हे ध्यानात ठेवा. पोरं तुम्ही जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे. तुम्ही काहीच बोलत नाही. आज 10 वर्ष आणि कोण गरीबाचा आत गेलाय आतापर्यंत. आत गेलेले सगळे गरीबाचेच आहेत. मोठ्याचा कोण गेलाय. मोठ्याचे गेले नाही जाणार नाही. आणि आता कायदा कडक झालाय पोरांनो. तुम्हाला माहिती का दंगलीत सापडून जर तुम्ही आत गेले आणि दुकानाची घराची जर नुकसान झाली तर ती तुमच्याकडून भरून घेतली जाते. आई बापाला रस्त्यावर आणाल. बोला तुमचं काय मत आहे. तुम्हाला कोणी सांगितलं हे कुठं नाही करायला. गारगारी का ना कोल्फी का ना पावी का ना मरा ना कामा करा ना. म्हशी भादरा ना 350 रुपये म्हैसे. विनोद आहे का. कामा करायचे नाही. बोंबलं धेंडायचं कपडे मांडे कपडे घालायचे. मी शबी सकाळ कशाला झगमारीदार काय आयुष्यभर तुमच्या बापाने पापा केलं का नालाय का. बिचाऱ्याला बनेल माळालं तर पलटी करून घालायचं. बायकोच्या गळ्यातले दागिने बोलायचे. त्याला बिचाऱ्यानं तुम्हाला मोठं करायचं. तुम्ही नालाय का माझ्यातल्या वाणी वागायचं लाज नाही वाटत. काय तुमच्या बापाने सुख पाहिजे. काय त्यानं काय चूक केले का त्यानं. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले तेव्हा तुझी फी भरली आणि तू 12वी झाला म्हणजे तुला काय अक्कल आहे. गारी गारी का पावी का रसाच्या दुकानावर राहा ड्रायव्हर व्हा. काय मत आहे तुमचं बोला. हा प्रश्न सोडवा. शेतकऱ्याचे पट्टे आहेत आपण. कपाशी आणि तुरीवर संसार होणार नाहीत. शेतकऱ्याच्या पोराला पोट भरण्यासाठी काहीतरी हालचाल करावीच लागेल. बोला तुमचं काय मत आहे. 10 क्विंटल तुरीवर संसार होतो का. 25 क्विंटल कापसावर संसार होतो का. शिळीला 2 बकरं झाले म्हणजे संसार होतो का त्याच्यावर. आज शाळा आहे दवाखाना आहे आचार आहे कपडा आहे लत्ता आहे. उद्या पाहुण्यांचं एखादं लग्न आहे. गोष्ट खरी आहे का खोटी बोला. आज हे महिना निघून जाईल. जून मध्ये ऍडमिशन आहे फी आहे दप्तर आहे वया आहेत. तुम्ही पोटाचा प्रश्न सोडवा. तुमचं काय मत आहे बोला. हा जर तुम्ही केला तर महालक्ष्मी हिवऱ्याने एवढा मोठा केलेला सप्त्याचं चीज होईल. हे तुम्हाला कोणी सांगितलं. लोकशाहीचे भोंगे बांधून मुंबलत हिंडायला कोणी नाही. कामं नाहीत का तुम्हाला. कामं नाहीत का. एका समोश्यावर येळ सभेला जाता तुम्ही. एका समोश्या बाई अख्खा येळ. तुला भेजा आहे का काही. अय दरिद्री. आणि एक समोसा खाला 3 चड्ड्या खराब झाल्या. कायला खातो मला. आता तरी पुढे